या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सरकार येईल जाईल, सभागृहात कोण बसणार आहे कोण नाही बसणार याची चिंता आम्ही करत नाही। आम्हाला आमचा मायबाप शेतकरी आहे हे नेहमी आमच्या डोक्यात राहतं। नेता आमचा बाप होऊ शकत नाही, त्यामुळे आता तुमच्या डोक्यातील नेता जात धर्म व सर्व बाजूला ठेवून आता लढाई खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची लढता आली पाहिजे। तेव्हा सरकार कुणाचे असो, बच्चू कडू हा नेहमी शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांच्या पाठीशी राहील असे मत आमदार बच्चू कडू यांनी तिवसा येथील राज्यस्तरीय महिला पुरुष कबड्डी स्पर्धेदरम्यान केला आहे। यावेळी मंचावर आयोजक विदर्भ फ्रेंड क्लबचे अध्यक्ष तेजस्विनी वानखडे, संजय देशमुख उपस्थित होते। का एवढा जाळ म्हणजे तिकडले 50 किलो आला आणि इकडला 120 किलो आले होते। तो ताकत से कोई मतलब नहीं होता, दिमाग से चलना पड़ता है। जब दिमाग से चलते तो यूं ही टपक जाता है आदमी। माणसाच्या अंगात ताकद किती अशा डाव कसा मारता येईल ते फार महत्वाचं आहे। आमची पार्टी 2 आमदाराची जरी असली तर एकटा बच्चू कडू 100 आमदाराला कॉपी आहे। आम्ही चीतपाट केल्याशिवाय राहत नाही। सभागृहात कोण बसलाय कोण नाही बसलाय आम्ही त्याची चिंता करत नाही, पण शेतकरी मला बाप आहे हे आमच्या डोक्यात नेहमी राहतं। नेता आमचा बाप होऊ शकत नाही। आणि मग मित्र, तुम्हाला आम्हाला सगळ्याच्या डोक्यात जात पात धर्म पंथ सगळं बाजूला ठेवून आता लढाई खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची लढता आली पाहिजे, मजुराची लढता आली पाहिजे। आज आम्ही सोयाबीनचे भाव पडले, त्याच्यात तुमचा तालुका दुष्काळात आला नाही। आणि तो एवढ्या वरती जाऊन बसला का पेला नाही तर बरा, आणि तर पडला खाली तर दुसरी सगळी। कापसाचे भाव पडले, सरकारामागून सरकार बदललं पण धोरण बदलत नाही। कुठल्याही पक्षाचा असू द्या, भाजप असू द्या, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, मी सभागृहामध्ये नेहमी हे बोलत असतोय। मी जरी शिंदे साहेबांसोबत जरी असलो पण शेतकऱ्यासमोर शिंदे साहेब आम्हाला महत्वाचं नाही, शेतकरी महत्वाचा आहे। आम्ही विधानसभेत सुद्धा बोलत असतो, आम्हाला शेतकरी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आम्ही काम करतोय। तुम्हाला माहित असेल का आम्ही जेव्हा या सगळ्या ग्रामीण भागातले प्रश्न घेऊन सभागृहात उभं राहतोय आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो, भाषण संपवतोय का तुमच्या आमच्यावर अन्याय कसा होता ते आपण पाहिलं पाहिजे। शहरातल्या लोकांना 1.25 लाखाचं घर, योजनेचं नाव सारखंच आहे, पंतप्रधान आवास योजना केंद्र सरकारची, आणि ती योजना जेव्हा शहरात जातं ते 2.5 लाखाचं घर देतं आणि गावात गेलं का 1.25 लाखाचं घर देतं। हा आमचा अपमान आहे, पैशाचा विषय नाही आहे आणि तो आम्ही खपून घेणार नाही। तो येत्या निवडणुकीत जर त्याचा बदल केला नाही तर माझ्यासहित सगळ्याला हिसका दाखवावंच लागेल, कोणत्याही पार्टीचे असू द्या, कारण हा अपमान आहे। घर योजना सारखी आणि पैसे अलग अलग, तर हा असं का होतं? शहरातल्या लोकांना 2.5 लाख दिल्या जातं आणि गावातल्या लोकांना 1.25 लाख का दिल्या जाते? कारण तुमच्या हाती पक्षाचा झेंडा आहे, जातीचा झेंडा आहे, धर्माचा झेंडा आहे। आणि राजकारणी लोकांना माहित आहे का गावातलं राजकारण गटातटात असतं, त्याच्यानं कमी जास्त केलं तर हे एवढे बाहेर कुत्रे आहे का याला हे समजतच नाही काय आपलं वाईट होऊन राहिलं। आपण यावर थोडंसं पाठी लावणं सुरू केली पाहिजे प्रहार संघटनेकडून। मात्र त्याची एक रोपण प्रत्येक गावात जे बेकार घर आहे ना त्यांना एकतर घर द्या आणि शहराप्रमाणे 2.5 लाख द्या, अशा पाट्या लावणं पडक्या घरावर आपण सुरुवात करून टाकू। आमचं जर मत लागत असेल तर समान न्याय आम्हाला भेटला पाहिजे। मला 2.5 लाख रुपये महिना भेटते आमदार आहे तर, अधिकारी कर्मचाऱ्याला 1 लाख रुपये महिना भेटत आणि शेतकऱ्याच्या घरात 5 एकर जरी शेती असली तर 10,000 सुद्धा महिना भेटत नाही। या विरोधात आम्हाला लढावं लागणार आहे। जातीसाठी लोक एकत्र येतात पण आता शेतकऱ्यासाठी लोक एकत्र आले पाहिजे। हे काही राजकीय भाषण नाही आहे, पण हे आमच्या हक्काचं आहे ते सांगितलं पाहिजे।
तर तुमची सुद्धा मानसिकता तयार झाली पाहिजे यासाठी मी बोलत होतो. मी पहिलेच बोलत नव्हतोय, पण खेळ पाहता पाहताना एका जणांना तंगडी मारली तर पाठ पकडली आणि हात मारला तर पाय पकडला. सरकारचं असंच करावं लागतं, इकून तंगडी मारली तर हात पकडायचा आणि मग जास्तच गेला तर पाठ पकडून पुरा चितपट केलं पाहिजे. जे जर आमच्या बाजूचं सरकार नसेल तर कुठलंही असू दे, उद्या आम्ही जरी वाईट वागत असाल तर आम्हाला सुद्धा तुम्ही हिसका दाखवला पाहिजे अशा अपेक्षा करतोय. आपण इतक्या चांगल्या स्पर्धा इथे ठेवल्या. कबड्डीमध्ये पण भ्रष्टाचार सुरू झाला. नॅशनलमध्ये नंबर लावायचा असला तर 1 लाख रुपये आणि जिल्ह्याला जर नंबर लावायचा असला तर 50,000 रुपये. हे जे हरामी आहे ना, हे आणून काढावं लागेल. कारण इथं निधळ्या छातीचा गरीब शेतकरी शेतमजुराचा पोरगा जेव्हा मेहनतीनं खेळतं आणि तिथं जर कोणी करप्शन करत असाल तर मायची शपथ आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, कोणी असू देतो. कारण आम्ही पाहतोय का बऱ्याच ठिकाणी क्रिकेटमध्ये असंच होतंय, एकही पोट्ट खेळातलं चाललं नाही. खेळायला तिकडे सगळे साले मोठ्या सिटीतले जातात. आमच्यात काय दम नाही आहे का? आमच्यात ताकद आहे, सगळं आहे. पण हे करप्शन, भाव नाही, शिक्षण नाही, हे आरोग्य व्यवस्था नाही आणि खेळायला जाव तर लग्गा नाही, हे सुद्धा आपण खपून घेतलं नाही पाहिजे. जे कोणी असेल त्यावर आपल्याला लक्ष घालावं लागेल. मला एक तक्रार करणारा दिवसातलाच एक पोरगा आला होता, तो नंतर गायब झाला. त्याचा शोध मी घेणार आहोत आणि यामधलं करप्शन सुद्धा आपण थांबवण्याचं काम करणार आहोत. आपण कबड्डी खेळता, जे खेळाडू इथे कबड्डी खेळतं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण हे छक्का मारत नाही, डायरेक्ट गडीच मारतो. छक्का मारणारा गेम क्रिकेट आहे आणि इधर डायरेक्ट गड़ी मारनारा गेम म्हणजे कबड्डी है. मारने के बाद भी जिंदा होता है आदमी. जे शंकराले जमलं नाही ते कबड्डी वाल्याने जमते आणि मग गडी मारता येतं आणि जिवंत पण करता येतं असा हा कबड्डी स्पर्धा आहे. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. मी सुद्धा कबड्डी प्लेयर होतोय आणि म्हणूनच राजकारण मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.